आल्यापर्यंत अंडर ट्रायलमध्ये त्याला ठेवण्यात यावं आणि कोर्ट ठरवतं पण म्हणजे आपण पोलिसांना की कमीत कमी चार्जशीट केली त्यांचं काम करतील परंतु त्याला अंडर ट्रायल असं कोर्टाला सांगता येत नाही. तिची मागणी सर आपण आमची करू शकता की सदर प्रकरणी निश्चित सरकारी वकील म्हणून जळगाव येथे डॉक्टर अखिलेश यांची नियुक्ती करण्यात आली. सदर प्रकरणी कोर्टात ते चालू असताना अत्याचार पीडिताच्या पालकांना आणि साक्षीदारांना संरक्षण मिळते. कारण खेडेगाव असेल कदाचित त्यावर दबाव होते. 3 वर्षाची सर ॲडमिट आहे का सिव्हिल हॉस्पिटल 3 वर्षाची सर आणि ते हातमजुरी करतात कुटुंब ती त्याच्यामुळे सर सगळं सर्व वैशिष्ट्य जळगावकरांचं सर आपल्याला लक्षात येईल की याच्यात कुणी असं जातीभेद करत असते नाही नसते म्हणून सर क्रिमिनलला नाही सगळ्या धावून आले पूर्ण सर्व संघटना 3 वर्ष हे नाही तिच्याशी तिला चॉकलेट आता असं सगळे भेटायला असं महत्वाचं सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असतात त्या टाईपची आणि महत्वाची सर अशी आहे शेवटची की आपली जी योजना असते शासनाच्या अनेक योजना मनोधरी योजनेअंतर्गत त्यांना जास्तीत जास्त मदत करण्यासाठी कृपा आपण इतर एक मीटिंग लावली आणि जे तिथे मानसिकता बदलने के लिए सर भी अपने तौर से दोस्तों में ऐसी कोशिश होनी चाहिए. मासूम बच्चे भी छूटने सर आप देखेंगे ना तो आप बोलेंगे 6 महीने पहले नसीरा था 40 गाँव में छोटा सा मासूम बच्चा ऐसे सब कुछ भी ऐसा कुछ गाँव में हमने तो लास्ट टाइम डिसाइड कर लिया था कि हम खुद ही हमारा मैडम बना लेंगे फिर उसको भरे चौराहे पे करेंगे अंदर जेल में चले जाएंगे. कानून में बदल आया था अभी निर्भया में जो लगाना सर निर्भया तो बहुत पहले अभी जो डेथ पेनल्टी का आया तो 12 साल तक किया था. हम पूरी महिला संगठनों की तैयारी अपने आपके लिए तो अंदर जाएंगे अगर कुछ नहीं होता तो अभी वो बच्ची भी देखे ना तो सभी जितना था सभी बोल भी नहीं पाती. एक तरह बोलती सरकार की बेटी बचाओ बेटी पढ़ाओ बेटी बचाएंगे पढ़ाएंगे क्या फायदा है ये ऐसे होते रहे. सर ये सब जिले की सब बड़ी महिला मंडल की सभी आएगी सर और जैसे आदेश बाबा का हुआ था प्रॉब्लम नहीं है बच्चे के लिए अलग से कायदा अलग से कायदा था ना पोक्सो अलग से तो कायदा माननीय एक मिनिट माननीय जिल्हा दंडाधिकारी सर यांना आज जळगाव शहरातील सर्व सामाजिक सांस्कृतिक विविध संघटना व राजकीय संघटनात कार्यरत महिला आणि पुरुष सर्व धर्मीय यांनी मिळून जे नगरदेवळा येथे लहान 3 वर्षीय बालिकेसोबत अत्याचार झालेला आहे त्याबाबत संयुक्तपणे निवेदन दिलं. त्या निवेदनात प्रमुख मागणी केली की सदर आरोपीची सखोल चौकशी होऊन 30 दिवसाच्या आत दोषारोपणपत्र न्यायालयात सादर होणे आवश्यक आहे. त्यानंतर सदर प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून जिल्ह्याचे अखिल इस्माईल यांची नेमणूक करण्यात यावी. तिसरी की सदर आरोपीतर्फे जे काही पीडित व्यक्तीला किंवा त्यांच्या साक्षीदारावर दबाव आणता कामा नये म्हणून त्यांना संरक्षण देण्यात यावे. त्याचप्रमाणे मनोधैर्य योजनेअंतर्गत जास्तीत जास्त आर्थिक सहाय्य त्या पीडितला आणि त्याच्या पालकांना करण्यात यावे. आणि 5वी की अंडर ट्रायल चालू असताना
ते फास्ट कोर्टात घेऊन जाऊन त्याला जामीन मिळता कामा नये अशी मागणी केली आणि माननीय जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी 4-5 मागण्यांना सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य त्या संबंधित विभागाला आदेश त्वरित देतो असे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि त्यांनी हेही आवाहन केलं की जळगावकर नव्हे तर सर्वांनी आपली ही मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. याला कोणत्याही प्रकारची जात धर्म काही नसतो, परंतु लोकांनी ही भावना बदलायला पाहिजे आणि त्यांच्यासाठी जे काही प्रयत्न करता येईल ते त्यांनी या ठिकाणी आश्वासित केलेले आहेत. दरवर्षी वर्षभरामध्ये 2 महिन्यात, 3 महिन्यात, 4 महिन्यात आम्ही निवेदनं घेऊन कायद्याचं प्रशासनाचे दरवाजे ठोठावत असतो. तर आता नेहमी आम्हाला वाटतं निवेदनात लिहायचं काय. 3 वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष, 8 वर्ष, 12 वर्ष अशा बालिकेंचा बलात्कार होतो. अग्नी बलात्कार तर तेच, अजून हत्या पण केली जाते, कुत्र्यांसारखं त्यांना फेकलं जातं. तर हे प्रकार घडत असताना निवेदनात लिहायचं काय आणि कायदा आणि प्रशासनाकडे आम्ही मागायचं काय, हा प्रश्न आम्ही सर्वसाधारण लोकांना विचारू इच्छितो की काय मागू, काय मागायचं कायद्याजवळ प्रशासनाजवळ. यांना फाशी दिली जाते तरी ते तेच करतात, यांना भर चौकात मारलं जाईल तरी ते तेच करतील. ही विकृती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तर शासनाने आणि कायद्याने असा काहीतरी ठोस निर्णय घ्यावा की हा जो वाढता प्रकार आहे कुठेतरी घटायला पाहिजे आणि प्रशासनाने कायद्याची भीती आणि दहशत ह्या विकृतीमध्ये राहायला पाहिजे आणि ह्या दहशतीपोटी विकृती कुठेतरी संपेल आणि ह्या ज्या बालिका आज त्यांचं आयुष्य म्हणजे आज कौमार्यभंग होतं वयाच्या 3ऱ्या वर्षी, वयाच्या 4थ्या वर्षी, हे आयुष्यातला सगळ्यात मोठा अभिशाप आहे. या अभिशापापासून त्या वाचायला पाहिजेत असं आम्ही प्रशासनाला आणि कायद्याला विनंती करतो. शासनाने जर हा निर्णय म्हणजे कायदा हातात देऊन द्यावा की त्या महिला संघटनेमध्ये ते पूर्ण करतील असं मला वाटतं की आम्ही सगळे संघटनेमध्ये असे तिथे अन्याय होत असले आणि अशा लहान लहान मुलींवर याच्या नराधामांनी जर असं केलं तर खरोखर सांगते जळगावच्या महिला संघटनेच्या हातामध्ये त्यांनी द्यावा, नाही तर कायद्यात बदल करवा. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. सब्सक्राइब कीजिए हमारे YouTube चैनल को और बेल आइकॉन दबाना बिल्कुल ना भूलें.